आणि आलेलो आहोत आम्ही आता सोमरस घ्यायला. सोमरस अराउंड सकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्ही आहोत आता रोहा स्टेशन. चाललो आहोत इगतपुरी. हा रोहा स्टेशन आम्ही आलोत आणि जी ट्रेन पकडायची आहे ती पण आलेली आहे. मडगाव नागपूर. आम्ही चाललो इगतपुरी. सकाळी आलो ट्रेनमध्ये बसलो आणि जो डायरेक्ट झोपलो आम्ही. ही आमची केबिन आहे. केबिन म्हणजे डबा आहे आमचा. जस्ट आम्ही कल्याण स्टेशन क्रॉस केला. जो झोपलो तो उठलोच नाही. डायरेक्ट आता कल्याणला गाडी क्रॉसिंगला थांबली म्हणून उठलो. बघितलं तर डायरेक्ट कल्याण आलं. आम्ही चाललो आता इगतपुरीला. इगतपुरीवरून आमचा इगतपुरीला एक फॅमिली गेट टुगेदर आहे. तो गेट टुगेदर झाल्यावर आम्ही तिथून इगतपुरीवरून बाय रोड पुण्याला जाणार आहोत. आणि मग आज फ्रायडे, उद्या सॅटर्डे आणि संडे आम्ही 2 दिवस पुण्यामध्ये राहणार किंवा कुठेतरी फिरायला जाणार. हा प्लॅन आहे आमचा. आणि नुकताच आमच्या शेटनी आम्हाला घेतले ते करवंद खायला. इगतपुरीला जाताना कसारा घाट लागतो. कसारा घाटचं एक सिक्रेट आहे. घाट चढण्यासाठी डबल इंजिन करायला लागतात. लाईक बघा, हे 2 इंजिन लावले आणि एक हा इंजिन. म्हणजे ही आपली ट्रेन आहे, याला 2 इंजिन अटॅच होतात असे. आम्ही इगतपुरी आता पोहोचलो. तेव्हा पुढे आहे इगतपुरी स्टेशन. आम्ही आलो होतो गाडी नागपूर मडगाव स्पेशल एक्सप्रेस जे गोवावरून सुटते नागपूरसाठी. आता इगतपुरीवरून निघालो होतो आम्ही पुण्याला जायला बाय कार. ही कार आहे. आमचे योगेश भाऊ आहेत, सर आहेत, हे टीचर, प्रोफेशनल टीचर. योग्य आतमध्ये बसलाय आमचा. योग्य आतमध्ये त्यांची आई पुढे बसली आहे. समृद्धी महामार्ग आणि डायरेक्ट स्टॉप नाहीच कुठे, डायरेक्ट समृद्धी महामार्ग. आमच्यासोबत आमचे रवी पदा आहेत. त्यांचा पण हा फर्स्ट टाइम आहे. योग्य किती वेळा आलास तू? तू किती वेळा आलीस? पहिल्यांदा. सगळ्यांचा फर्स्ट टाइम आहे. माझ्या स्वतःचा फर्स्ट टाइम आहे. तर बघू समृद्धी महामार्ग एवढा हाईप बनवली होती त्याची, तेवढा आहे का नाही. नाशिक फाट्यावर उतरलो आणि आता फुल ट्रॅफिकमध्ये आहोत आम्ही. आम्हाला चाललो आम्ही अमित दादा, आमचा दादा आहे, त्याच्या घरी आम्ही चाललो. योग्य आहे Dream11 वरती त्यांनी मॅच लावले. मॅच चालू आहे. कोणाची मॅच आहे? हैदराबाद राजस्थानची मॅच आहे, सेमीफायनलची. मीटर डाऊन चालू. अराउंड मॅप दाखवतोय आम्हाला
मॅपवरती दाखवतो एक अर्धा तास लागेल आम्हाला, म्हणून अर्धा तास आमच्याकडे आता काहीच नाही काम. योग्य गेलाय तिकडे आमचा शेट माणूस एंट्री करायला गेलाय. एंट्री करतोय. 15व्या फ्लोअरला चाललोय. तर आलाय 10वा 11वा 12 13 अरे या 13 हां 14 15. प्लॅनिंग काय माहिती नाही आम्हाला. 15 फ्लोअर काय आणि आलो आम्ही फायनली घरी. किती तास आम्ही प्रवास केलाय जागू? भरपूर तास झाले. आम्ही दाच्या घरी डोरला बघितलं तुम्ही. आता आम्ही दा आहे पाठीमागे योग्य आहे. आता आम्ही चाललोत. आमची 2 शेट माणसं अर्थात आमची 2 शेट माणसं यायची बाकी आहेत अजून. एक योग्य आलाय, संतोष शेट आणि गणेश शेट. त्या 2 शेट माणसांना आता आम्ही आणायला चाललोत. आणि त्यांचा आम्ही ॲक्च्युअलीमध्ये कापला. आम्ही आलो मस्त शानमध्ये गाडीमध्ये बसून. त्यांना बसनी यायला लावलं आम्ही, त्यात पण ती ट्रॅफिकमध्ये अडकली. तर असं आहे पुणे. आणि उद्या मला हा कॅम्पचा वर्ग दाखवणार आहे. बिलकुल नाही, मी तर येणारच नाही. आणि आमचे 2 महारथी आले. कुठे आले? 2 महारथी आलेले आहेत. बसा बसा. हा संतोष शेठ गणेश शेठ आलेले आहेत. काला गुलाब आले शेवटी आमचे. घबरा तुमचा मटेरियल आहे आपले तर. आणि आता एक गोष्ट चांगली झाली. आम्ही दादा योगाचं नावच विसरला. आता मी काय घेणार नाही आहे. आता मी घरी जाते. चला घरी. अरे मग आधी सांगायचं ना साला. त्यातून बस होती तुला आधी बोलायचं ना तू. हॅलो. आणि आलेलो आहोत आम्ही आता सोमरस घ्यायला. सोमरस राऊत वाईन टाउन. खरंच याला स्वर्ग म्हणतात. जर धरतीवरती जर कुठे स्वर्ग असेल ना तर तो हाच.